आपल्या विविध मागण्यांसाठी आरोग्यवर्धनी योग शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून योग केंद्रांना दिला जाणारा या आणि अन्य मागण्यांसाठी त्यांनी निवेदन दिलं आहे। यामध्ये प्रतियोग सत्र मानधन देखील वाढवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, जिल्हा समन्वयक वसंत पारवे, महिला समन्वयक विद्या खंदारे, सुंदरराव मोरे यांच्यासह जिल्ह्यातील योग शिक्षक आणि शिक्षिका यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत आम्ही गेल्या काही वर्षापासून सर्व योग शिक्षक जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि आयुष केंद्रावर योग शिक्षक, योग प्रशिक्षक म्हणून कार्य करतो। आणि हे कार्य कोणताही ऋतू असो, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, ह्या काळामध्ये आम्ही संबंधित आरोग्य केंद्रावर जाऊन हे कार्य करतो। सध्याच्या काळामध्ये आपण सर्वजण जाणता की आरोग्य हे क्षेत्र किती महत्त्वाचं झालेलं आहे। एका बाजूने शासन सुद्धा हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे म्हणून याकडे लक्ष देत आहे आणि दुसऱ्या बाजूने आम्ही जे हे कार्य करत आहोत तर याकडे दुर्लक्ष होत आहे। कसं दुर्लक्ष? कारण फक्त महिन्याला एका केंद्रावर आम्हाला 2000 रुपये मानधन आहे। हे सध्याच्या महागाईचा काळ लक्षात घेता खूप अल्प प्रमाणात आहे। त्यामुळे आज आम्ही 20 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी परभणी साहेबांमार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले। ह्या निवेदनामध्ये आम्ही मागण्या अशा प्रकारे केलेल्या आहेत की आमचं मानधन 500 रुपयाऐवजी 1000 रुपये करण्यात यावं। आम्हाला म्हणजे जे आरोग्य केंद्रावर आरोग्यवर्धनी अंतर्गत योग शिक्षक काम करतात त्यांना नोकरीमध्ये कायमस्वरूपी करण्यात यावं। 2, जे आम्ही येण्या जाण्याचा आम्हाला महागाई भत्ता देण्यात यावा, येण्या जाण्याचा भत्ता देण्यात यावा, अशा काही आम्ही यामध्ये मागण्या केलेल्या आहेत। ह्या मागण्या जर आमच्या पुढील काही दिवसामध्ये मान्य नाही झाल्या तर आम्ही उपोषण सुद्धा करणार आहोत। धन्यवाद। माझं नाव विद्या खंदारे। मी आज 4 वर्ष झालं आरोग्य केंद्र आरोग्यवर्धनीमार्फत झरी PSC किंवा पेडगाव PSC प्राथमिक आरोग्य केंद्राला जॉईन आहे आणि आम्ही सर्वच योग शिक्षकांना आज इथं येऊन आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। फक्त थोडक्यात एवढं सांगायचं आहे की खेडोपाडी जाऊन जो योगाचा प्रचार प्रसार करण्याचं आम्ही काम करत आहोत त्याकडं शासनानं माननीय साहेबांना लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। योगाचा प्रसार प्रचार चांगल्या प्रकारे आणखीन जास्तीत जास्त होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे। एवढंच बोलते। धन्यवाद। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।